राधे राधे सगळ्यांना. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या बॉडीला, आपल्या सोलला माहिती आहे की स्वतःला हील कसं करायचं, स्वतःचं हीलिंग प्रोसिजर काय आहे, किंवा कुठली गोष्ट केल्यामुळे आपण हील होणार आहोत, आपण ॲज इट इज होणार आहोत, जसं पहिले होतो तसं होणार आहोत. पण मेन प्रॉब्लेम काय आहे, हीलिंग प्रोसिजरमध्ये मेन प्रॉब्लेम जो क्रिएट करतो तो आहे फक्त आपला विचार. जर का तुम्ही त्या विचारांवर कंट्रोल मिळवलं तर तुमची हीलिंग प्रोसेस खूप इझी होते. सो स्वतःच्या विचारांवर कंट्रोल ठेवा. बरेचसे क्लायंट्स मला सांगतात की आमच्या डोक्यात कंटिन्युअस थॉट्स चालू असतात, कारण तुम्ही त्या थॉट्सला येऊ देता. जेव्हा तुमच्या डोक्यात निगेटिव्ह थॉट्स येतात, जेव्हा तुमच्या डोक्यात आवश्यकता नसलेले थॉट्स येतात, त्यावेळेस तुमचं माइंड डायवर्ट करा. अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या ज्या की तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. किंवा नसेल द्यायचं तर सरळ सरळ कुठलाही मंत्रोच्चार करा. जोपर्यंत तुमच्या डोक्यातले ते निरर्थक विचार निघून नाही जाणार ना, तोपर्यंत तुम्ही ते मंत्र म्हणत राहा. एकदा तुमच्या डोक्यातून ते निरर्थक विचार निघून गेलेत की मग तुम्ही तुमच्या बॉडीला हीलिंगच्या प्रोसिजरमध्ये स्वतः नेऊ शकता. हीलिंगच्या प्रोसिजरमध्ये तुमची बॉडी स्वतः जाते असंही म्हणायला हरकत नाही. यासाठी तुम्ही कॅन्सरचे पेशंट बघू शकता. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे कॅन्सरचे पेशंट. जे कॅन्सरचे पेशंट स्वतः मनाने स्वतःच्या मनावर आवर घालतात की नाही मी ठीक होणारच आहे, ते कॅन्सरचे पेशंट आहे ना खूप लवकरात लवकर ठीक होतात. आणि जे असा विचार करत राहतात, अरे माझं आयुष्य आता संपलेलं आहे, मी आता काहीच नाही करू शकत, माझं लाईफ पूर्ण आता मी माझ्या मुलांचंही नाही काही करू शकत, हे नाही करू शकत, नुसतं निगेटिव्ह थॉट्स करत राहतात ना, ते कॅन्सरचे पेशंटमध्ये तो कॅन्सरचे सेल्स परत 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 डेव्हलप होतात. कारण तुम्ही तुमच्या बॉडीला ती कमांड देत आहात. जी तुम्ही कमांड देता तेच तुमचं बॉडी फॉलो करते. जर तुम्ही तुमच्या बॉडीला पॉझिटिव्ह कमांड दिली तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स भेटतील, तुमच्या हेल्थमध्ये चेंजेस तुम्हाला लक्षात येतील. आणि जर का निगेटिव्ह कमांड दिली तर तुमच्या हेल्थमध्ये तुमची हेल्थ अजून खराब होत जाईल असं आपण म्हणू शकतो. सो तुम्ही स्वतः ट्राय करा. याच्यासाठी आहे ना बेस्ट एक्झाम्पल आहे की जर का तुम्ही 2 झाडांना एकत्र ठेवलं, एका झाडासोबत खूप चांगले बोलत आहात, खूप प्रेमाने बोलत आहात, तर ते झाड खूप छान ग्रोथ करते. आणि तेच जर का निगेटिव्ह बोलत आहात, काही पण त्याला शिव्या वगैरे देत आहात, कंटिन्युअस त्याला टोचून बोलत आहात, तर ते झाड पुढच्या काहीच दिवसात तुम्हाला वाळलेलं दिसेल. हे मी स्वतः एक्सपेरिमेंट केलेलं आहे आणि म्हणून मी हे सांगते आहे. सो तुम्ही तुमच्या बॉडीसोबत काय करता हे टोटली तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही तुमच्या बॉडीला पॉझिटिव्हच कमांड द्याल ही पण मला अपेक्षा आहे. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.